श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर 2026मध्ये रक्षाबंधनला ग्रहणाचं सावट असणार आहे. तर रक्षाबंधन हे कधी असणार आहे? ग्रहण असल्यामुळं या दिवशी आपल्या भावाचं औक्षण करावं का? आपल्या भावाला राखी बांधावी का? भद्रकाळ कधी असणार आहे? या ग्रहणाचा सूतक काळ वेदकाळ कधी असणार आहे? कोणते नियम पाळायचे आहेत? आणि त्यासोबतच आपल्याला ही एक चुकूनही अजिबात करायची नाही, नाहीतर आपल्यावर पश्चाताप करण्याची वेळ येईल. तर या रक्षाबंधनची म्हणजेच 2026मध्ये आलेल्या रक्षाबंधनची आपण संपूर्ण जी माहिती आहे तर ती पाहणार आहोत. तर ही अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला याविषयीची योग्य ती माहिती मिळून जाणार आहे. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण अनेक सण उत्सव अगदी आनंदात उत्साहात साजरे करत असतो आणि त्यापैकीच एक म्हणजे रक्षाबंधन. तर हे जे रक्षाबंधन आहे तर ते 2026मधील तर ते 28 ऑगस्टला शुक्रवारच्या दिवशी साजरं केलं जाणार आहे. तर रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या नात्यामधील एक दुवा किंवा बहीण भावाचं नातं अतूट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. प्रत्येक भाऊ बहीण या सणाची अगदी आतुरतेनं उत्साहानं वाट बघत असतो. या दिवशी बहीण आपल्या भावाचं औक्षण करून त्याच्या दीर्घायुष्यासाठी त्याच्या प्रगतीसाठी प्रार्थना करत असते, त्याच्या हातावरती राखी बांधत असते. आणि अशा या पवित्र सणाच्या दिवशी बघा जे ग्रहण आहे तर ते आलेलं आहे. तर ही जी पौर्णिमा आहे तर ती नारळी पौर्णिमा, ही जी पौर्णिमा तिथी ही बघा गुरुवारी 27 ऑगस्टला सकाळी 9:08 सुरू होत आहे आणि ही पौर्णिमा तिथी 28 ऑगस्टला शुक्रवारी सकाळी 9:48 समाप्त होणार आहे. आणि याच 28 ऑगस्टच्या दिवशी पौर्णिमे समाप्ती जी आहे तर त्याच दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण जे आहे तर ते आलेलं आहे. आणि आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे की या दिवशी चंद्रग्रहण आहे तर या दिवशी आपण आपल्या भावाचं औक्षण करावं का? राखी बांधावी का? भद्रकाळ कधी असणार आहे? हा अशुभ का मानला जातो? या काळात आपल्या भावाला चुकूनही राखी बांधायची नाही. सूतक वेदकाळ कधी असणार? तर बघा, आपण कोणत्याही ग्रहणाचे नियम किंवा वेदकाळ सूतकाळ कधी पाळत असतो तर ते ग्रहण आपल्या भारतामध्ये जर दिसणार असेल तरच आपण या ग्रहणाचे काही नियम असतात तर ते पाळत असतो. तर हे जे 28 ऑगस्टला जे खंडग्रास चंद्रग्रहण आहे तर ते भारतात दिसणार नाही, त्यामुळे आपल्याला या ग्रहणाचा सूतक काळ किंवा वेदकाळ किंवा या ग्रहणाविषयी काही नियम असतील, अटी असतील तर ती पाळण्याची गरज आपल्याला नसणार आहे. आपण हे नियम या दिवशी अजिबात पाळायचे नाहीत. ग्रहणाचं जरी सावट या रक्षाबंधनला असलं तरीही अगदी आनंदात उत्साहात हा सण साजरा करण्यात येणार आहे. तर आता बघा, राखी बांधण्याचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो कधी असणार आहे? तर राखी बांधण्याचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो 28 ऑगस्टला बघा सकाळी 5:57 ते 9:48 हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा शुभ मुहूर्त आहे. शक्य असेल तर या वेळेमध्ये आपल्या भावाचं औक्षण करून आपल्याला त्याच्या मनगटावरती राखी बांधायची आहे. त्यानंतरनं अमृत सर्वोत्तम काळ बघा सकाळी 9:10 ते 10:46 असणार आहे. या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही आपल्या भावाचं औक्षण करून राखी बांधू शकता. त्यानंतरनं दुपारचा शुभ मुहूर्त बघा हा दुपारी 1:30 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत असणार आहे. तर या वेळेमध्येच आपल्याला आपल्या भावाचं औक्षण करून राखी जी आहे तर ती बांधायची आहे. त्यानंतरनं बघा कोणत्या काळामध्ये आपल्याला राखी बांधायची नाही तर जो राहुकाळ असतो तर तो अशुभ मानला जातो आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी आपल्या भावाला या वेळेमध्ये चुकूनही राखी बांधायची नाही. आणि तो काळ असणार आहे सकाळी 10:58 ते
दुपारी 12:34 तर या वेळेमध्ये कोणतंही पूजापाठ किंवा शुभकार्य केलं जात नाही. त्यामुळे या वेळेमध्ये आपण चुकूनही रक्षाबंधन साजरं करायचं नाही. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे रक्षाबंधन यंदा 2026मध्ये साजरं करायचं आहे. कोणतेही नियम किंवा म्हणजे सूतक वेदकाळ ही पाळण्याची गरज नसणार आहे. कारण की या ग्रहणाचं जे खंडग्रास चंद्रग्रहण जे होणार आहे तर ते भारतातून दिसणार नाही. त्यामुळे आपल्याला हे जे सूतक वेदकाळ किंवा इतर कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही. त्यामुळे तुम्ही अगदी उत्साहात आनंदात हा सण साजरा करू शकता. तर ही माहिती जी होती अतिशय महत्त्वाची, तर ती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे याविषयीची संपूर्ण माहिती अधिक लोकांपर्यंत पोहोचली जाईल. चॅनेलवर नवीन असाल, पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.